नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे मुंगूस दिसणे शुभ की अशुभ। मुंगूस दिसल्यास काय करावे असा प्रश्न अनेकांना पडत असतो, कारण भारतीय परंपरेमध्ये आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून मुंगसाला अतिशय शुभ मानलं जातं। त्यामुळे मुंगूस जर दिसला तर हे अतिशय शुभ संकेत मानले जातात। तसं पाहिलं तर मुंगूस हा अतिशय निडर प्राणी आहे, सापाशी झुंजणारा, बुद्धिमान आणि एक संरक्षण करणारा अशा दृष्टिकोनातून मुंगसाकडे बघितलं जातं। त्यामुळे जर सकाळी सकाळी आपण घराच्या बाहेर पडलो आणि आपल्याला मुंगूस जर दिसला तर आपलं काम होणार किंवा आपण ज्या काही कामासाठी बाहेर पडलेलो आहोत ते काम आपलं मार्गी लागणार आणि एक जोश, एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मुंगूस सकाळी सकाळी आपल्याला दिसल्यानंतर मिळत असते। त्यामुळे मुंगूस जेव्हा आपल्याला दिसतो त्यावेळेला चांगली काहीतरी घटना घडेल असं आपण डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे। समजा आपल्या घराजवळ जर मुंगूस फिरताना दिसत असेल किंवा घराच्या जवळ वारंवार आपल्याला मुंगूस येत असेल तर याचा अर्थ असा आहे की नकारात्मक ज्या शक्ती आहेत किंवा वाईट शक्ती आहेत त्यापासून आपलं संरक्षण होईल। जेव्हा आपल्या घरामध्ये मुंगूस येतो तेव्हा सुद्धा हे अतिशय शुभ का मानलं जातं, कारण ज्या नकारात्मक शक्ती असतात त्यापासून आपल्याला संरक्षण मिळत असतं। जेव्हा दोन मुंगूस एकमेकाशी भांडत असतात किंवा एकमेकाशी झुंजत असतात याचा अर्थ सरळ आहे की आपल्याला संकटाशी सामना करावा लागेल, आपल्याला अडचणी सोडवाव्या लागतील किंवा आपल्याला अडचणीसुद्धा येण्याची शक्यता आहे किंवा छोट्या मोठ्या गोष्टींवरून एखादं भांडण होऊ शकतं। जेव्हा आपल्याला मुंगूस सापाचा पाठलाग करताना दिसतो किंवा सापाला भक्ष्य म्हणून पकडताना दिसतो, अशा वेळेला आपण ज्या कामासाठी बाहेर पडलेलो आहोत ते काम आपलं 100% पूर्ण होणार। एवढंच नाही तर आपण हाती घेतलेल्या कार्यामध्ये यश मिळेल, कारण जेव्हा मुंगूस सापावर तुटून पडतो किंवा सापाच्या मागे लागतो याचा अर्थ असा आहे की आपले जे संकट आहेत, आपल्या अडचणी आहेत त्या दूर होणार आणि त्यामध्ये आपल्याला यश मिळेल। तसं पाहिलं तर मुंगूस हा शौर्य, चपळता आणि निडरपणाचं प्रतीक आहे। तुम्ही जर बघितलं असेल तर कुबेराच्या हातामध्ये एक सोनं ओकणारा मुंगूस दिसतो। याचा अर्थ सरळ असा आहे की मुंगूस हा सुख समृद्धीचं प्रतीक आहे। तांत्रिक पंथामध्ये म्हणजे या तांत्रिक दृष्ट्या सुद्धा मुंगसाला अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। मुंगसाला देवीचं रूप मानलं जातं आणि ज्या नकारात्मक शक्ती असतात, वाईट शक्ती असतात त्यांचा नाश करणारा म्हणून मुंगसाला अतिशय मानलं जातं। जर मुंगूस आपल्याला दिसला तर त्याला काही घाबरण्याचं कारण नाही। मुंगूस हा अतिशय साधा पण अतिशय चपळ असा प्राणी आहे। मुंगूस जर आपल्याला आडवा गेला तर अतिशय चांगल्या घटना घडत असतात, म्हणजे शुभ संकेत एक प्रकारचे आपल्याला मिळत असतात। त्यामुळे मुंगसासारख्या प्राण्याला त्रास देऊ नये, कारण मुंगूस हा निसर्गाचा एक घटक आहे। त्यामुळे मुंगसाचं दर्शन सुद्धा एक शुभ संकेत मानला जातो। अचानक जर आपल्याला मुंगूस समोर दिसला किंवा मुंगूस अचानक आडवा गेला किंवा मुंगूस आपल्याला आडवा जाऊन मागे वळून पाहताना दिसला, ही आपण एक शुभ संधी मानली पाहिजे। त्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट घडेल किंवा चांगलं घडेल असे विचारसुद्धा येतात। त्या दृष्टिकोनातून मुंगसाचं दिसणं हे आपल्याला अतिशय महत्त्वाचं असतं। त्यामुळे जेव्हा मुंगूस आपल्याला दिसतो किंवा मुंगूस आपल्या डोळ्यासमोर दिसतो तर याचा अर्थ असा आहे की सापाला मारणारा, एक बुद्धिमान प्राणी आणि संकटांशी लढणारा आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळवून देणारा असा हा प्राणी आहे। त्यामुळे मुंगसाचं दर्शन हे अतिशय शुभ मानलं जातं। त्यामुळे मुंगूस हा अपशकुन नसून तर हे चांगले शकुन किंवा चांगले संकेत देतो। जर आपल्याला मुंगूस दिसला किंवा मुंगूस आपल्याला मागे वळून पाहताना दिसला तेव्हा शुभम भवती म्हणावं किंवा तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील किंवा तुम्ही ज्या कामासाठी चाललेला आहात किंवा तुम्हाला जे काही करायचं असतं त्या गोष्टीबद्दल जर तुम्ही बोललात तर ती गोष्ट पूर्ण होते असं सुद्धा म्हटलं जातं। थोडक्यात काय तर मुंगूस आपल्याला सांगत असतो की तुम्ही धैर्य ठेवा आणि संकट किती मोठं असलं तरी यश तुमचंच आहे किंवा तुम्हाला यश मिळू शकतं। तर मंडळी, तुमच्या लक्षात आलं असेल की मुंगूस हा एक नैसर्गिक घटक आहे आणि नकारात्मक शक्तीपासून आपल्याला संरक्षण देणारा, निडर, बुद्धिमान आणि अडचणीच्या काळात, संकटाच्या काळात तुम्ही घाबरू नका असा संदेश देणारा हा प्राणी आहे। आपल्याला मोठ्या प्रमाणावर मुंगूस दिसणं किंवा मुंगसाचा कळप दिसणं किंवा मुंगूस खेळताना दिसणं हे सुद्धा अतिशय सकारात्मक ऊर्जा मिळवून देण्याचे संकेत आहेत। आणि एखादी मोठी चांगली घटना घडेल किंवा तुमचं एखादं मोठं काम होईल किंवा अचानक तुमची एखादी चांगली घटना घडेल, चांगल्या बातम्या तुमच्या कानावर येतील असे संकेत आपल्याला मिळत असतात। तर मंडळी, तुमच्या असं लक्षात आलं असेल का मुंगूस दिसणं किंवा मुंगसाचं दर्शन होणं हे अतिशय शुभ आहे। तर मंडळी, तुम्हाला कधीतरी मुंगूस दिसला असेल किंवा मुंगूस दिसल्यानंतर काहीतरी तुम्हाला अनुभव आला असेल आणि जर तुम्हाला मुंगूस दिसला असेल, मुंगूस आडवा गेला असेल तर मुंगसाचं दर्शन घ्यावं आणि आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती व्यक्त करावी, त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम होतो। तुम्हाला मुंगसाबद्दलचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।